आज आत्तेच्या रेसिपी काय आहे तर गावाकडचा गरगटा, चुका आणि शेपूचा गरगटा, त्याच्यात हरभरा डाळ घालणार आहे मी. आणि मला ना एका ताईंला ही भाजी दाखवायची. त्यांनी मला मागेच एकदा कमेंट्समध्ये विचारलं होतं की ताई चुक्याची भाजी कशी असते दिसायला. तर मी थोडंसं काम करत असताना त्यांनी भाजी शिजायला घातली निवडून धुवून वगैरे. तर मी पुढच्या वेळी आणली की नक्की तुम्हाला दाखवेल. अजून थोडीशी शेपूची भाजी आत्याने धुवून घेतली, ही पण ह्याच्यात चिरून घालून आता शिजवून घेते. दाखवते तुम्हाला भाजी शिजल्यानंतर. तर आपली हरभरा डाळ, शेपू, चुका अशी भाजी मिक्स शिजून झालेली आहे. तर तुम्हाला आमच्या गावाकडच्या रेसिपी कशा वाटतात हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगत जा. तर मिरची पण काय करायची आपल्याला हे करून घ्यायची आहे, थोडीशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, म्हणजे चव येते. आणि आमची मिरची जी आहे ती खूप तिखट आहे. तर ते काय करायची म्हणून थोडंसं तेल हे करायचं, घालायचं आणि भाजून घ्यायची. तर आता भाजी काय करायची आपल्याला हटून घ्यायची आहे, म्हणजेच गरगटून घ्यायची आहे. छानपैकी एकत्र भाजी गरगटून घेतली का डाळ भाजी म्हणजे मिळून येते. आणि हे जे मी पीठ घातलं आहे, मी ज्वारीचं घातलं आहे. तुम्ही बेसन पीठ घातलं तरी चालेल, पण आमच्याकडे ज्वारीचं पीठ घालून हटलेली भाजी आवडते. आणि हे बघा, ह्या ज्या मिरच्या आहेत हिरव्या, थोडंसं आपलं तेलाची धार टाकून तव्यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत. भाजून घेतलेल्या मिरच्या खलबत्त्यामध्ये छानपैकी कुटून घ्यायच्या. ह्या मिरचीचा ठेचा पण खूप छान लागतो, पण भरपूर मिरची तिखट असल्यामुळे आमच्याकडे ह्या मिरचीचा ठेचाच कोण खाईना गेले. तर आता काय करायचं आहे, भाजी तर आपली हटून झालेली आहे. तर हे करायचं आहे, कढईमध्ये तेल घालायचं आहे फोडणीला. आणि हे ज्या कढईमध्ये ही भाजी आपण शिजवू ती कढई ना एकदम अशी चकाचक निघते. बहुतेक आंबटपणामुळे सगळी कढई स्वच्छ निघते. तर तुमची पद्धत कशी आहे ही पण मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगत जा. अजून काही वेगळी पद्धत आहे का, तर म्हणजे मी तशा भाज्या बनवायचा प्रयत्न करीन. माझी जी पद्धत आहे ती तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे. साध्या सिंपल पद्धतीच्या आमच्या भाज्या असतात. जास्त काही मी त्याच्यात मसाले वगैरे घालून भाज्या करत नाही. तेल पण मी जास्त वापरत नाही, तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये. कारण कसं असतं, तेल म्हणजे जास्त तेल खाणं पण चांगलं नाही आहे. मसाले तर आम्ही वापरतच नाही, कारण आम्ही राहतो खेडेगावमध्ये. असं काही मिळत नाही असं नाही, पण आम्ही राहतो रानामध्ये. मग एखाद्या वेळेस कसं होतं, एखादी गोष्ट जर नसेल तर त्याच्यातच ॲडजस्ट करून करावं लागतं. त्याच्यामुळे तीच सवय लागलेली आहे की नाही वापरलेलं बरं. असं मग एखाद्या वेळेस काय होतं, मग हात आखडून राहतो की बाबा ते नाही आहे करायचं की नाही. तर चला आता रेसिपीमध्ये पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर तेल गरम झालं की त्याच्यात तुम्ही जिरं घाला. सध्या माझ्याकडे जिरं नाही आहे म्हणून मी मोहरीचा वापर करते. रानातली मोहरी आहे, त्याच्यामुळे बाजारामधून जिरं आणायचं लक्षात राहत नाही. हे असं असतं, रानात राहिलं की काही गोष्टी असतात काही गोष्टी नसतात. मग ह्या वर्षी रानात मोहरी झालेली होती, मग ती मोहरीच मी फोडणीला वापरते. त्यामुळे जिऱ्याचं काही आठवण येत नाही आहे. तर जिऱ्याची पण आठवण येईल ज्यावेळेस आता आषाढ महिना लागला की आम्ही काय करतो, छानपैकी मिक्स पिठाच्या पुऱ्या करतो. म्हणजे त्या पिठात स्पेशल काय असतं, तर त्याच्यात हुरडा हे घातलेला असतो, तो दळून आणलेला असतो. त्याच्या पुऱ्या एवढ्या सुंदर होतात. तर दाखवेल, त्याची पण रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला पुढे. तुम्ही आता एक एक रेसिपी बघत जा आणि कमेंट्समध्ये सांगत जा तुम्हाला आमच्याकडची गावाकडची कोणती रेसिपी बघायची आहे. मोहरी हे केलेली आहे, तडतडून दिली आणि त्याच्यामध्ये काय केलं, लसूण घातलेला आहे. तर हळद मी काय केली, फोडणीला नाही घालत आहे. जी भाजी आपण हटून घेतली आहे त्याच्यातच मी हळद घातली आहे आणि जी कुटलेली मिरची होती ती पण घालून घेतली आहे. तर चला आपली फोडणी तयार झालेली आहे. त्याच्यात आता घालायची आहे ही हटलेली भाजी. तर घालून घेतली. आपल्या आवडीनुसार जेवढी पातळ घट्ट त्यानुसार तुम्ही पाणी घाला. तर आता मी जास्त नाही बनवणार आहे. तर थोडंसंच पाणी काय करायचं, ज्या ताटात आपण भाजी हे केलेली होती तेवढं घालून घेतलं. आणि आत्या असं जाडसर शेंगदाण्याचं कूट कुटतायत खलबत्त्यामध्ये. खलबत्त्यात कुटलेल्या वेळ जातो, पण ज्या खलबत्त्यात कुटून भाज्या जे आपण करतो त्याची चव ना खूप छान असते. मग आत्याने मला कूट कुटून दिलं आहे. अख्खे शेंगदाणे पण तुम्ही घालू शकता, पण मग आमच्याकडे आवडत नाहीत अख्खे शेंगदाणे, म्हणून मी आबडधोबड कुटलेलं असं शेंगदाण्याचं कूट घालत असते चुक्याच्या भाजीमध्ये. तर तयार झालेली आहे आपली छानपैकी गावाकडच्या पद्धतीची गरगटा, चुका आणि शेपूची भाजी. पुढच्या वेळी ज्यावेळेस माझ्याकडे आळूची पानं असतील त्यावेळेस आळूची पानं, पालक, शेपू, चुका असा एकत्र गरगटा नक्की मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यावर पण असा छानपैकी गरगटा खाल्ला होता. एवढा सुंदर झाला होता तो. मग त्याच्यात अख्खे शेंगदाणे, हरभरा डाळ वगैरे सगळं होतं, त्याच्यामुळे त्याची चव एवढी भारी लागत होती. मग एक दिवस आपण तशी रेसिपी करून बघूया. चला आता आत्यांना विचारूया भाजी कशी झाली आहे. माझा चहा तिकडे होतोय. चुक्याची भाजी तयार झालेली आहे आणि आत्या आता हे करायला बसल्यात, जेवण करायला बसल्यात. गरम गरम भाजी आणि ज्वारीची भाकरी, चुक्याची भाजी, गरगाटा भाजी, चुका, शेपू, हरभरा डाळ, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची अशी बनवलेली मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीची ही भाजी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आत्या हा कशी झाली भाजी सांगा, भाजी खाऊन सांगा बरं. चांगली झाली भाजी, या जेवायला. तर आत्या आज म्हणतायत भाजी मी गरगटा. एकटीच आहे. आत्या भाजी करून गरमागरम खायला बसल्यात. माझा तर काय उपवास आहे आणि मला काय आवडत नाही. तर
तुम्हाला आवडती. मला मागे रेसिपीचा व्हिडिओ हे केलं होतं, रेसिपी विचारली होती, त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ नक्की हे करा, बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आमच्या शेअर करा. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये.